नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत अकॅडमिक इयर 2024-25 साठी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OEE यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तसेच अंडर ग्रॅज्युएट डिग्री जर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन देणे कंपल्सरी आहे। त्याच बेसिसवर तुम्हाला ॲडमिशन भेटत असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, आज जे आपण डिपार्टमेंटची माहिती घेणार आहोत ती आहे डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर ऑफ सायन्स। तर डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर ऑफ सायन्स अंतर्गत बघा कोणता कोर्स आहे तर MSc कम्प्युटर ऑफ सायन्स हा कोर्स आहे। तर या कोर्सविषयी डिटेल माहिती घेणार आहोत। म्हणजेच MSc ऑफ कम्प्युटर ऑफ सायन्स जर तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये करायचं असेल तर त्यासाठी ॲडमिशन प्रोसेस तसेच तुम्हाला ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन जी होणार आहे तर त्यासाठी जी इन्फॉर्मेशन आहे तसेच फी किती लागणार आहे, त्यानंतर एंट्रन्स एक्झामिनेशन कशा प्रकारे होणार आहे, त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या अंतर्गत घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, MSc ऑफ कम्प्युटर ऑफ सायन्स बघा हा जो कोर्स आहे तर हा 2 वर्षाचा कोर्स असणार आहे, 2 इयरचा हा कोर्स आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ते MSc कम्प्युटर ऑफ सायन्स यासाठी जागा किती आहेत आपल्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तर 60 जागा असणार आहे। त्यानंतर बघा यासाठी कोण कोण एलिजिबल असणार आहे तर एनी सायन्स ग्रॅज्युएट। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एनी सायन्स ग्रॅज्युएट जर असाल तसेच त्यांनी ऑर दिलेले आहे, जर तुमचं इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असाल विथ मॅथमॅटिक्स ॲट 10+2 लेवल ऑर मॅथमॅटिक्स ॲट अ ग्रॅज्युएशन लेवल। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचं सायन्स एनी सायन्स स्ट्रीममध्ये जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि तुम्हाला जर मॅथमॅटिक्स हा 10+2 म्हणजेच 12वीला जर मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असेल आणि ऑर दिलेला आहे मॅथमॅटिक्स ॲट द ग्रॅज्युएशन लेवल। बघा जर तुम्हाला 10+2 मध्ये जर मॅथमॅटिक्स सब्जेक्ट असेल आणि ग्रॅज्युएशन जी डिग्री आहे तर त्यामध्ये जर मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असेल तर ते विद्यार्थीसुद्धा MSc ऑफ कम्प्युटर ऑफ सायन्स करू शकतात। म्हणजेच सायन्स आता BSc तुमचं जर मॅथमॅटिक्स झालेलं असेल तर ते विद्यार्थीसुद्धा यासाठी ॲप्लिकेशन करू शकता। त्यानंतर तुमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ग्रॅज्युएट, आता जे विद्यार्थी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट आहेत त्यांना मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट जो आहे तर तो 10+2ला असला पाहिजे आणि ग्रॅज्युएशन लेवलला सुद्धा मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असेल तर ते विद्यार्थीसुद्धा MSc ऑफ कम्प्युटर ऑफ सायन्स हा 2 वर्षाचा जो कोर्स आहे तर त्यासाठी इलिजिबल असणार आहे। आता त्यानंतर बघा हा जो कोर्सेस आहे त्याची ॲडमिशन प्रोसेस बघूयात। नोटिफिकेशन फॉर द ॲडमिशन टू द पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम म्हणजेच हा PG कोर्स आहे तर त्याविषयी बघा एंट्रन्स एक्झामिनेशन आणि ॲडमिशन प्रोसेसविषयी माहिती बघणार आहोत। तसेच शेड्यूल अँड कंडक्ट ऑफ OEE जी ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन होणार आहे त्याची जे इम्पॉर्टंट डेट्स आहे तर त्याविषयी माहिती बघणार आहोत। तसेच तुम्हाला ॲप्लिकेशनसाठी फी किती लागणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं आहे एंट्रन्स एक्झामिनेशन अँड ॲडमिशन। त्यामध्ये बघा कॅन्डिडेट शाल बी ॲडमिटेड टू द अबव प्रोग्राम स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑन द मेरिट इन द एंट्रन्स एक्झामिनेशन। बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जे ॲडमिशन होणार आहे तर ते एंट्रन्स एक्झामिनेशनच्या बेसिसवर होणार आहे। त्यानंतर सिलेबस फॉर द एंट्रन्स एक्झामिनेशन ईच कोर्सेस बघा विद्यार्थी मित्रांनो, ईच कोर्सेस विल बी अवेलेबल ऑन द वेब पेज ऑफ द रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ सेंट्रल स्कूल। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन जी आहे तर त्यासाठी सिलेबस महत्त्वाचा आहे, म्हणजे क्वेश्चन कशा रिलेटेड येणार आहे, कोणत्या सब्जेक्टमधील कोणत्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन येणार आहे यासाठी सिलेबस महत्त्वाचा आहे। हा जो सिलेबस आहे तुम्ही युनिव्हर्सिटीच्या हेल्पलाईन नंबर किंवा युनिव्हर्सिटीचा जो लँडलाईन नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करू शकता व तुम्हाला सिलेबस भेटू शकतो। तसेच विद्यार्थी मित्रांनो, पुढे बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी, द ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन विल बी 100 मार्क्स विथ मल्टिपल चॉईस क्वेश्चन। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बघा 100 मार्क्सचा हा पेपर असणार आहे, तो पण MCQ टाईप असणार आहे। आणि इन केस सम प्रोग्राम्स द exam may include a few descriptive types question, candidate may refer to respective department to the find out nature of question in ऑनलाईन एक्झाम। बघा विद्यार्थी मित्रांनो, जर एखाद्या डिपार्टमेंटला डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे क्वेश्चन टाकायचे असतील तर ते टाकू शकतात।
त्यासाठी तुम्ही रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करायचा आहे, त्यामध्ये सिलेबस विचारून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा आता पुढे काय सांगितलेलं आहे, द ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन पेपर कन्सिस्ट टू सेक्शन. 2 सेक्शनमध्ये तुमचा पेपर होणार आहे, सेक्शन फर्स्ट आणि सेक्शन सेकंड. आता बघा सेक्शन फर्स्टमध्ये कोणकोणते सब्जेक्ट असणार, जनरल नॉलेज विषयी तुम्हाला क्वेश्चन येणार आहे, ॲप्टिट्यूड, लॉजिक अँड कम्प्रेन्शन यावर तुम्हाला 20 मार्कचे क्वेश्चन येणार आहे. आणि सेक्शन बी मध्ये सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन ॲज पर सिलेबस यासाठी तुम्हाला 80 मार्क्स असणार आहे. असा टोटल तुमचा 100 मार्कचा हा पेपर असणार आहे. त्यानंतर एक्झामिनेशन ऑफ बोथ सेक्शन विल बी कंडक्टेड टुगेदर, म्हणजे लगेच तुमचं सोबतच होणार आहे हा सेक्शन फर्स्ट आणि सेक्शन सेकंड. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. यासाठी जर तुमचा क्वेश्चन चुकला तर त्यासाठी 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यानंतर पुढे बघूया शेड्यूल ऑफ कंडक्ट ऑफ ओई, म्हणजे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी इम्पॉर्टंट ज्या डेट्स आहे बघा. ॲप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे तर 20/4/2024 ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. शेवटची जी तारीख आहे 10/5/2024 ही लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर टेंटेटिव्ह डेट्स ज्या दिलेल्या आहे एक्झाम रिलेटेड बघा. अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी बघा 13/6/2024 ही तारीख दिलेली आहे. आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम यासाठी बघा 14/6/2024 ते 16/6/2024 या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या टेंटेटिव्ह डेट्स आहेत, म्हणजे हीच तारीख फायनल धरून तुम्ही जो अभ्यास आहे तर तो करायचा आहे. तर बघा आपला जो कोर्स आहे तर तो आहे पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम. यासाठी बघा 14/6/2024 ते 26/6/2024 या तारखेदरम्यान तुमचा पेपर होऊ शकतो. त्यासाठी बघा ड्युरेशन जे आहे ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन यासाठी तर 2 तास तुम्हाला टाईम मिळणार आहे या एक्झामसाठी. त्यानंतर बघा पुढे काय माहिती आहे तर प्रोसेसिंग फी अँड मेड ऑफ पेमेंट. तर जनरल कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला 600 रुपये फी लागणार आहे आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 400 रुपये फी लागणार आहे. कॅन्डिडेट अप्लाइंग ओई ऑफ मल्टिपल प्रोग्राम आर रिक्वायर्ड टू पे द फी सेपरेटली फॉर इच कोर्सेस. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मल्टिपल प्रोग्रामला जर ॲप्लिकेशन केलं तर त्यासाठी तुम्हाला सेपरेट फी भरावी लागणार आहे. आणि पेमेंट जे आहे तर ते ऑनलाईन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगने तुम्ही पेमेंट करू शकता. तर अशा प्रकारे आज आपण MSc ऑफ कम्प्युटर ऑफ सायन्स हा जो 2 इयरचा कोर्स आहे पोस्ट ग्रॅज्युएट PG कोर्स जो आहे तर यासाठी जे ॲडमिशन प्रोसेस आहे SSPO मध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर यासाठी SPU या युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी काय प्रोसेस असणार आहे, त्यानंतर संपूर्ण माहिती आपण या कोर्सेसविषयी बघितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा इथे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊन घ्या, म्हणजेच तुम्हाला नवीन अपडेट्स तसेच जॉब रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. तर भेटूयात नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.